सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 138 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी म्हणाली, कार्यक्रम छान झाला हो, पण प्रीती हवी होती ना, तिची खूप आठवण आली. अर्जुन म्हणाला, अगं आत्ताच तिची डिलिव्हरी झाली ना, आणि अजयसुद्धा गेला आहे बाहेर, त्यामुळे नाही कोणी येऊ शकलं. पण अजय आला की येईन तिला घेऊन असं म्हणाला आहे. आपल्या भाचीला तिच्या मामाचं घर दाखवायला घेऊन येणार आहे ती. मयुरी म्हणाली, हो का, बरं. असं म्हणून आता दोघेही झोपले आणि तो तिच्या जवळ आला. तिनं त्याला दूर ढकलला. का गं, काय झालं? काही नाही, लांब झोपा, मला गरम होते. अगं पण मी तर तुला हातही नाही लावला, मग कसं गरम होते? ती म्हणाली, चावटपणा पुरे, झोपा आता गुपचूप. तुला माहीत आहे ना, मला तुला चिकटल्याशिवाय झोप येत नाही. ती म्हणाली, नको ना अर्जुनराव, मला खरंच गरम होते. अगं मी काहीच नाही मागणार, मग तर झालं. असं म्हणून तिला तो थोडा चिकटलाच आणि मगच झोप लागली सारींना. आणि इकडे चैतन्याच्या घरी रॉयल गँग मेंबर्सने प्रेशर दिल्यामुळे चैतन्यने सुद्धा प्रेशर घेतलं आणि लवकर लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मेघाचा फोन आला. तिचा इंटरव्ह्यू अजून 1.5 महिना तरी लांब होता आणि मगच ते लग्नाची तारीख काढणार होते. आणि ती त्याला काही टिप्स विचारत होती. त्यानं तिला मार्गदर्शन केलं आणि म्हणाला, कळलं ना व्यवस्थित? ती म्हणाली, थोडं थोडं कळलं. मग तो म्हणाला, अगं असं फोनवर नाही सांगता येणार नीट. मग ती म्हणाली, आता भेटूया का मग, म्हणजे सांगता येईल डिटेलमध्ये? तो म्हणाला, हो. आणि ती म्हणाली, ठीक आहे, घरी ये. मग का मी येऊ तिकडे? मग चैतन्य हळूच खडा टाकत म्हणाला, आता जरी भेटलो आपण तर पुन्हा लगेच तू तुझ्या घरी जाशील, मी माझ्या घरी. मग तेवढा वेळही पुरणार नाही समजवायला. आणि मला तुला सगळं व्यवस्थित सांगायचं आहे, सविस्तर. त्यासाठी तू आता कायम जवळ पाहिजे. आता मेघा गालात हसत होती आणि ती म्हणाली, काय विचार काय आहे तुझा? मेघा, तुला समजत नाही? मला तू रात्रंदिवस 24 तास जवळ घेऊन मार्गदर्शन करायचं आहे तुला. चालेल ना? आणि मुलाखतीवर नाही याचा जास्त परिणाम होणार, उलट फायदाच होईल झाला तर. बोल, काय म्हणतेस? मला उद्या सांग विचार करून तुझा निर्णय. आणि आता मेघा म्हणाली, उद्या कशाला? आत्ताच सांगते ना, आहे मी तयार. मलाही लवकर लग्न व्हावं असं वाटतं, पण आता घरच्यांना कसं सांगायचं? आणि चैतन्य खूप खुश झाला आणि म्हणाला, तू तयार आहेस ना, मग झालं तर. घरच्यांचं बघतो मी काय करायचं ते. आणि तुला खरं सांगू, मला ना आता तुझ्यासोबत जोडीनं फिरायचं आहे. मला एकच आईस्क्रीम दोघात शेअर करून खायचं आहे. मला तुझं सुख आणि दुःख वाटून घ्यायचं आहे. आणि तू जेव्हा पास होशील तेव्हा तुला कडकडून मिठी मारून तुझं अभिनंदन करायचं आहे. आणि लग्न नाही झालं तर मी मिठी कशी मारू तुला? हे ऐकून मेघा गालात हसत होती. मग आता चैतन्यने फोन ठेवला आणि मोर्चा वळवला आईकडे. मग आई भांडी घासत होती त्याची आणि तो तिच्याजवळ गेला, खाली बसला आणि तिचे हात हातात घेऊन म्हणाला, आई, अगं तुझे हात बघ ना, काम करून करून किती झिजलेत. आता मला वाटतं की तुला आरामाची गरज आहे. मला तुझे हाल बघवत नाहीत. आई म्हणाली, मग कोण करणार बाबा, मलाच तर करावं लागणार तुझी बायको येईपर्यंत. मग चैतन्य म्हणाला, अगं आई, आणूया की लवकर तुझी सून घरात, तुझी भाचीच तर आहे. आई म्हणाली, चैतन्य, तुला घाई झाली आहे का लग्नाची? तो म्हणाला, छे, मला काय घाई होईल, मी आपला निवांत आहे. अगं मी माझ्यासाठी नव्हतं म्हणत आई, मला तुझेच हाल बघवत नाहीत. या वयात तू कसा आराम केला पाहिजे आणि रुबाबात ओट्यावर बसली पाहिजेस, मस्त झोपाळ्यावर बसून आरामात राहिली पाहिजे की नाही तू. आणि तुझ्या सुनेनं तुला चहा, नाश्ता, जेवण सगळं जागेवर आणून दिलं पाहिजे, रात्री पाय चेपून दिले पाहिजेत. आई म्हणाली, चैतन्य राहू दे, तू कधी दिलेत का माझे पाय चेपून? ते तुझी बायको चेपेल. तशी चैतन्याने जीभ चावली आणि तिच्या पायांना हात लावून चेपत म्हणाला, आई, अगं मी काही तुझाच आहे, मी कधीही चेपू शकतो तुझे पाय. पण तुझ्या सुनेनं नोकरी लागायच्या आधी इथं थोडं दिवस राहावं, काम करावं, तुझी सेवा करावी असं वाटतं ग मला. नाहीतर काय होईल, ती नोकरीला असेल तिकडेच जाईल, मग तुलाच तिची सेवा करावी लागेल. आणि आई आता जरा विचार करू लागली. मग म्हणाली, तू बोलतोस ते बरोबर आहे. तो म्हणाला, हो की नाही? आणि मग छाती फुगवून आईला सुद्धा फुगवत म्हणाला, मग आता सगळं ठरलेलं आहे तर कशाला वेळ लावायचा? आपली सून म्हणजे तुझी हक्काची सून ग, आणि माझी बायको
दुसऱ्याच्या घरी ठेवायची. आता आईला कळलं की पोराच्या मनात काय आहे. मग आई म्हणाली, तुझ्या मामाला विचारूया, त्याची तयारी आहे का ते पण पाहिलं पाहिजे ना. लग्न आहे, पैसा पाणी लागतो, खायचं काम थोडीच आहे. मग चैतन्यने मामाला फोन लावला आणि म्हणाला, मामा, आई म्हणत होती की तिचे हातपाय दुखत आहेत आणि आता महागाईसुद्धा किती वाढली आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत चालली आहे. मग आता जेवढ्या पैशात लग्न होणार त्यापेक्षा दुप्पट पैसा लागेल. जी वस्तू आता स्वस्तात मिळेल तीच वस्तू काही दिवसांनी महाग लागेल. सोनं पण किती महागलंय बघा ना. कपडे, भांडी, केटरर्स, डेकोरेशन सगळंच महागणार. मग मामा म्हणाला, मग मी एक काम करतो, तुझं बरोबर आहे, तू जे बोलतोयस ते मला पटतंय, मी आता सगळं घेऊन ठेवतो. आणि चैतन्य म्हणाला, पण घेऊन कशाला ठेवायचं, लगेचच मांडवात मांडूया की. आणि मग मामा म्हणाले, मग काय म्हणतोस, बोल, उडवायचा का बार. आम्ही तर केव्हाचे तयार आहोत. एकदा लग्न झालं की आम्ही मोकळे. पण तुम्हा पोरांचंच चाललंय, आधी नोकरी आणि मग लग्न. तसा चैतन्य म्हणाला, तसं काही नाही, आत्ता मी तयार आहे आणि मेघासुद्धा तयार आहे. मग काय, चैतन्याच्या लग्नाची तारीख ठरली. दुसऱ्याच दिवशी काढला मुहूर्त. अगदी 12 दिवसांवर आलं लग्न. आणि चैतन्यने ही खुशखबर सांगितली रॉयल गँग मेंबर्सना. त्यानं लगेच कॉल केला. दमच निघत नव्हता आणि म्हणाला, मी कामगिरी फत्ती केली आहे. सगळ्यांना ची सौका मेघा आणि ची चैतन्य यांच्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण देण्यात येत आहे. आणि अर्जुन म्हणाला, साल्या काय सॉलिड आहे रे तू, तोंडावरनं वाटत नाही पण हुशार आहेस तू. आणि सचिन हसून म्हणाला, चैतन्य, माझ्यातर्फे तुला 1.25 आणि थोडं थांबून म्हणाला, 1.25 रुपयाचं बक्षीस. आणि सगळे हसले. चैतन्य म्हणाला, भाड्या, इतकी कमी किंमत नाही माझी, मला तर वाटत होतं की 1.25 कोटीचं बक्षीस देतोस की काय. आणि सचिन म्हणाला, हट, तू कधी कुणाला 1.25 रुपयात सुद्धा दिला नाहीस माकडा, की साधा चहा पण पाजला नाही. मी निदान मोठ्या मनाने तुला तेवढं तरी देतोय, घे गुपचूप. आणि चेंगूट चैतन्य म्हणाला, बरं, तेवढं तर तेवढं, निदान त्यातला 1 रुपया तरी सापडेल. अभि म्हणाला, चैतन्य, 1 रुपया पण सोडू नको हा, चिक्कू मारवाडी कुठला. आणि मग अर्जुन म्हणाला, थांबा जरा. चैतन्य, आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे बघ. आता तू सुद्धा अडकशील लग्नाच्या बेडीत आणि तुला हतकडी पडणार. आणि इतका वेळ जॉईन नव्हता तो राहुल, आता जॉईन झाला. तो फ्रेश होत होता आणि त्याची गुलाबो हातात मोबाईल घेऊन बसली होती. तिने केव्हाचा तो मोबाईल हातात पकडला होता, पण तिने फोन नाही अजिबात उचलला, नाहीतर राहुल रागवला असता ना. आणि मग राहुल म्हणाला, यार, काय भानगड, आजचं काय खास कारण या सभेचं. आणि सचिन म्हणाला, चैतन्याची हनीमूनची वाट लावायची आहे, त्याचं प्री प्लॅनिंग चालू आहे. आणि राहुल म्हणाला, काय, खरं की काय चैतन्य, कॉंग्रॅच्युलेशन यार, आणि स्वागत आहे तुझं आमच्या मॅरिड रॉयल गँग पार्टीत. चैतन्य म्हणाला, थँक्यू, पण आता मला घाई करावी लागेल, रजा मंजूर घ्यावी लागते करून. यार, 12च दिवस राहिले. सचिन म्हणाला, 12 दिवसांनी चैतन्याचे 12 वाजणार. आणि आता चला चैतन्य महाराज, बॅचलर पार्टीचं बोला, व्हेन्यू अँड मेन्यू तुम्ही सांगणार की आम्ही सांगू. आणि राहुल म्हणाला, चैतन्य, आणि चेंगूटपणा करणार असशील तर मी नाही येणार यार, आत्ताच सांगून ठेवतो. अभि म्हणाला, मग काय तर, खाताना पण घास मोजत राहील नालायक, आणि घासावर पैसे देईल. आम्हाला त्यापेक्षा पार्टीच नको, नाहीतर पार्टी दे तू, पण तू नको येऊस. सचिनही तसाच म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, अरे असं काय करता यार, तो नाही असं काही करणार, तो देईल चांगली पार्टी. चैतन्य, तू अजिबात नाराज नको हो हा, मी या सगळ्यांना म्हणवून आणतो पार्टीत, डोंट वरी. आणि चैतन्य म्हणाला, मी का नाराज होऊ, उलट नको येऊ दे, ही भूतं काही शहाणी नाहीत, तेवढेच माझे पैसे वाचतील. आणि यार, मी अभिसाठी लग्न लवकर घ्यायला तयार केलं की नाही सगळ्यांना, आणि त्याचं कौतुक कुणालाच नाही, उलट भलतंच चाललं आहे काहीतरी इथं. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, तसं आहे यांचं. आणि सचिन म्हणाला, माकडा, तूच गाढव आणि तुलाच चव नाही, आमच्यासारखे मित्र असूनही तुला त्याची किंमत नाही. आणि काय रे चैतन्य, मगाशी काय म्हणालास, ची सौका मेघा आणि ची चैतन्य, तर तुझ्या चीचा काय अर्थ होतो माहीत आहे का. काय रे, तूच सांग बरं, अभि म्हणाला. आणि सचिन हसून म्हणाला, चिकट चैतन्य. तसे सगळे रॉयल बॉयज खूप खूप हसले.
फक्त टाळी देण्यासाठी आणि घेण्यासाठी. ते समोरासमोर नव्हते. आणि समोर असते ना तर काय, चैतन्याने सचिनची वरात चीनपर्यंत काढली असती. आणि राहुल हसून म्हणाला, सचिन यार परफेक्ट लॉंग फॉर्म आहे हा तू शोधलेला. चिकट चैतन्य साला आहेच की तो. आणि त्याची मेघा देखील कशी आहे कुणास ठाऊक, का ती पण चिकट सौभाग्यकांक्षिणी आहे काय माहीत. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. व अर्जुन म्हणाला, पण चैतन्यराव आता घाई करा, मुहूर्त कधी हा हा म्हणता जवळ येईल, कळलं. सगळी तयारी नीट करा. आणि लग्न कोणाकडे आहे? चैतन्य म्हणाला, आपल्याकडे आहे. आमच्यात लग्न मुलाच्याच घरी असतं आणि दारातच बँड बाजा वाजणार आहे. बरं, आता पार्टीचं तेवढं सांग भाड्या. तुझा बाजा वाजेल तेव्हा वाजेल, राहुल म्हणाला. सांगतो ना यार, काय घाई आहे. तसा सचिन म्हणाला, तू आत्ताच अर्जुन काय म्हणाला ते ऐकलं ना, घाई कर, चल सांग पटपट. कुठे आणि कधी येऊ, की अभिनं दिली तिथं जायचं. आणि चैतन्य म्हणाला, नको नको तिथं नको, राहुलनं दिलं होती तिथं जाऊया, आणि रविवारी. ओके डन. आणि आता या भूतांनी जेव्हा पार्टी घेतली तेव्हा चैतन्याला सोडला आणि मग सगळे आपापल्या मार्गाने गेले. आणि बघता बघता आता बॅचलर पार्टीचा दिवसही उजाडला. आज रविवार होता आणि अर्जुन शेतात गेला होता. मयुरी आता टेरेसवर पापड वाळवत होती आणि अर्जुनराव घरी आले. बायको कुठेच दिसेना. मग गेले वर, तरीही कच्चे पापड खात खात पापड वाळवत होती. आता मयुरीला सुद्धा 8वा महिना लागला होता. पोट आणखीनच वाढलं होतं. गोल गरगरीत गोट्यासारखं दिसायचं, कलिंगडासारखं. आणि आता त्यानं तिला मिठी मारली आणि म्हणाला, कशाला इतकी व्याप करत असतेस, सरळ विकत घ्यायचे ना, तुला ना फार राबायची सवय आहे बघ. आणि त्यानं पापड मोडून खाल्ला. तसं ती म्हणाली, कशाला इतके कष्ट घ्यायचे, पापड मोडा, मग तोंडात टाका, मग चावा, मग गिळा. त्यापेक्षा विकत पावडरच आणायची किंवा पीठच खायचं ना, विकत मिळतं की सगळं हल्ली. आणि आता अर्जुनरावांना बायकोचा टोमणा कळणार नाही असं होईल का कधी. त्याने तिच्या डोक्यात हळूच एक टपली मारली आणि म्हणाला, कर कर, तुला हवं ते कर, शेवटी तू ही हट्टी नवऱ्याची हट्टी बायको आहेस. मग ती म्हणाली, अरे वा, आज चक्क अर्जुनराव वादविवाद स्पर्धेत न उतरता सरेंडर करून मोकळे पण झाले. आश्चर्य वाटलं मला. आणि तो म्हणाला, मयुराणी, सरेंडर तर मी कधीच केलंय तुझ्या पुढे. अगं तुझ्या पुढे कसली हार आणि कसली जीत. मग ती हसून म्हणाली, काय झालं आज शेतात. तो म्हणाला, विशेष नाही, पण ती म्हणाली, तुम्ही इतक्या लवकर कसे आलात. अगं आज चैतन्याची बॅचलर पार्टी आहे. ती म्हणाली, अय्या, लग्नाची तारीख काढली पण. तो म्हणाला, हो, अगदी 6 दिवसांनी आहे लग्न, पण ते तर आताच नव्हते ना तारीख काढणार. मग अर्जुन म्हणाला, हो ग, नव्हता काढणार, पण आता अभि निघालाय अमेरिकेत. तो काय थांबणं शक्य नाही त्याच्या लग्नापर्यंत, आणि तो लग्नात नसेल तर आम्हाला सुद्धा मूड येणार नाही. म्हणून आम्हीच त्याला सुचवलं की लग्नच लवकर घे म्हणून. आणि मग तो तिच्याच टोनमध्ये म्हणाला, आणि त्यात काय इतकं, सगळं विकत मिळतं की हल्ली बाजारात, हो की नाही. नवरा आणि नवरीसुद्धा पैसे देऊन आणायचे विकत आणि लावायचं लग्न, आणि मग लगेच हनीमून. मग काय मज्जाच मज्जा. असं म्हणून तिच्या डोळ्यात डोळे घालून हसून म्हणाला, आणि मयू, आपलाही मुहूर्त जवळ आला आहे. कोणीतरी मला प्रॉमिस केलं आहे सेकंड वेडिंगचं, आहे ना लक्षात. आणि ती म्हणाली, आहे लक्षात, पण आधी एक एक गोष्ट तरी पार पडू द्या. डिलिव्हरी सुखरूप झाली की मग बघू. आणि ती म्हणाली, मग प्लॅन ठरले असतील ना तुमचे हनीमूनची वाट लावायचे. तुमचं ना सैतानी डोकं आहे अगदी, कधी काय कराल देवालाच माहीत. आणि तो हसून म्हणाला, तुला ना आपली कोणी वाट लावली नाही ना म्हणून फार वाईट वाटत असतं. पण थांब, तेही टपून बसलेले आहेत. एकदा का आपला मुहूर्त निघाला की मग अशीच वाट लावणार बघ आपली सुद्धा ते. आणि ती हसून म्हणाली, अय्या, आता हे काय नवीन अजून, आपण कुठे नवीन आहे तेव्हा. तो म्हणाला, नवीन असो किंवा जुने, पण ती फिलिंग तरी आहे ना. मग वाट लागणार म्हणजे लागणार, तेवढीच एक आठवण राहणार. बघच तू, ते काय तसे सोडणार नाहीत आपल्याला. आणि तुला तर माहीत आहेच, मी तर रोजचा दिवस नवीन असल्यासारखं वाटून रोमॅन्स करत असतो. आणि ती म्हणाली, हो माहीत आहे मजनू. अर्जुनराव, चला आता खाली. मग दोघेही खाली आले. आणि तो म्हणाला, मयू, तुझ्या आईला तू काय पाजलं होतं ग, की त्या आल्या आपल्या घरी पण शांत राहून निघून गेल्या. तुला न्यायची भाषा नाही केली त्यांनी. आणि आता अर्जुनराव म्हणाले, नाहीत तुझ्या आईला. म्हणून ती हसून म्हणाली, ते माझे सिक्रेट हिडन टॅलेंट आहे, तुम्हाला नाही सांगणार मी. आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित बोलला की हो, तुझ्या आईला असं म्हणाला चक्क. मग तो म्हणाला, आता त्या माझ्या डोक्यात गेल्या होत्या ना म्हणून मी तसं करत होतो, पण आता त्याही सुधारल्या, मग मीही सुधारलो.
आपण विनाकारण कोणावर राग धरत नाही. जशी आजूबाजूची परिस्थिती तशी माझी मनस्थिती असते. कळलं बरं का? बरं आता सांग मला मी काय घालू? आणि मयुरी हसून म्हणाली, आय घाला. आणि त्याने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि म्हणाला, काय म्हणालीस? बदमाश कुठली? आणि ती म्हणाली, आता तुम्ही बदमाशी सोडली ना, मग मला तर सवय लागली आहे अशा वाक्यांची, त्यामुळे गेलं तोंडातून. सॉरी असं म्हणून तिनं कान पकडले. आणि अर्जुनराव म्हणाले, दुसऱ्यांना म्हणतेस की माझ्या नादी लागून बिघडले आणि तुझं काय गं? आता बोल ना. आणि ती त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, अर्जुनराव, ते तुमच्या सान्निध्यात राहून फक्त बिघडले असतील, पण मी तर तुम्हाला रोज माझ्या नजरेनं माझ्या ओठांनी पित असते आणि तुम्ही माझ्या डोक्यात मेंदूत भिनले आहात. माझ्या नसानसात माझ्या रोमारोमात संचारून रक्त बनून तुम्हीच सळसळ वाहत असता. अहो, मला तुमची नशा चढली आहे आणि ही नशा आता कधीच उतरणार नाही. आणि तिने तिचे मादक कातील डोळे त्याच्या डोळ्यात घातले आणि त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं तर तोच दिसत होता तिच्या डोळ्यात. आणि तिने तिचे रसदार गुलाबी ओठ त्याच्या लाल ओठांवर टेकवले आणि अर्जुनने अलगद त्याचे डोळे मिटून घेतले.